आपल्याला पूर्ण करायचा आहे तो म्हणजे कोणता? आपण जो आपला वर्कआउट झाल्याच्या नंतर सकस संतुलित आहार घेतो त्याचा. तर मी तर माझा सकस संतुलित आहार घेतला आहे आणि माझ्या सकस संतुलित आहाराचा जो फ्लेवर आहे तो आहे ऑरेंज फ्लेवर. यस, मी तर तो घेणारच आहे, पण तुम्हीही आपापल्या सकस संतुलित आहाराचा फ्लेवर सांगायचा. यस, सगळ्यांना अनम्यूट केलं जाईल. चॉकलेट फ्लेवर, चॉकलेट फ्लेवर, मँगो फ्लेवर, यस यस, आता सर्वांनी आपापल्या सकस संतुलित आहाराचे फ्लेवर सांगितले आहेत आणि आता आपण जाणार आहोत प्राईम टाइम कडे. आजच्या प्राईम टाइम मध्ये खूप महत्त्वाचा विषय आहे, तो लक्षपूर्वक ऐकून घ्यायचा आहे आणि कोणीही लेफ्ट व्हायचं नाहीये. ज्यांना लेफ्ट व्हायचे, ज्यांना असं वाटत असेल की आपल्याला ह्या गोष्टीची गरज नाहीये, त्यांनी लेफ्ट झालं तरी चालेल आताच. पण ज्यांना वाटत असेल की आमच्या शरीराला या गोष्टीची गरज आहे, त्यांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे. तुम्ही काम करत असाल तरीही ऐकू शकता, ऐकायचे. तर यस, आपण जाणार आहोत त्या विषयाकडे. आजचा विषय आहे आपल्या बॉडीला लागणारे व्हिटॅमिन्स. व्हिटॅमिन्स म्हणजे काय आपण हे अगोदर पाहणार आहोत. व्हिटॅमिन्स म्हणजे काय आपण हे पाहणार आहोत की आपल्या शरीरासाठी आवश्यक असणारी पण कमी प्रमाणामध्ये लागणारी जी सेंद्रिय पोषक तत्वे आहेत. यस, व्हिटॅमिन्स म्हणजे काय? आता हे व्हिटॅमिन्स मी सांगणार आहे की आवश्यक असणारी आपल्या शरीराला लागणारी आवश्यक असणारी पण कमी प्रमाणात लागणारी सेंद्रिय पोषक तत्वे आहेत, जी आपल्या शरीराच्या विविध क्रिया योग्यरित्या पार पाडण्याचं काम करत असतात. म्हणजे आपल्या शरीरामध्ये हे जे सेंद्रिय पोषक तत्वे आहेत ना, ते वेगवेगळ्या क्रिया योग्यरित्या पार पाडत असतात. म्हणजे काय, आता आपण त्याच्यामध्ये आपण व्हिटॅमिनचे प्रकार बघणार आहोत. व्हिटॅमिनचे 2 प्रकार आहेत मूळ. ते कोणकोणते आहेत? पाण्यामध्ये विरघळणारा एक व्हिटॅमिन्स आहे. यस, पाण्यामध्ये विरघळणारा एक व्हिटॅमिन्स आहे आणि दुसरा आहे पाण्यामध्ये न विरघळणारा व्हिटॅमिन्स. ओके, आता पहिल्यामध्ये आपण बघणार आहोत की पाण्यामध्ये जो व्हिटॅमिन्स विरघळतो तो व्हिटॅमिन्स बी आणि सी आहे. त्याच्यामध्ये म्हणजे तो व्हिटॅमिन्स बी आणि सी हा पाण्यात विरघळतो आणि जो पाण्यामध्ये न विरघळणारा आणि पण तो तेलात विरघळतो बघा. दुसरा जो पाण्यात विरघळत नाही ना, तो तेलात विरघळतो, तो कोणता आहे? ए आणि डी. ही मात्रा शरीरात साठतात आणि काय आहे की ए आणि डी हे तेलात विरघळतात, पण हे मात्र आपल्या शरीरामध्ये त्याचा संच होत असतो. यस 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 सर, यस सर. आता आपण हे पाहिलेलं आहे की त्याचे प्रकारही पाहिलेत, पण आता आपल्याला व्हिटॅमिनचं कार्य बघायचंय. तर व्हिटॅमिनचं कार्य काय आहे? संसर्गाशी लढण्यास मदत करणे. आपल्या शरीरामध्ये जे संसर्ग तयार होतात त्याच्यामध्ये लढण्यास मदत करते आणि आपल्या शरीरामधल्या ज्या जखमा आहेत, जखमा भरून काढण्याचं काम करते आणि आपले हाडंही मजबूत करते आणि आपले जे बॉडीमधले जे हार्मोनल आहेत ते बॅलन्समध्ये आणण्याचं काम करतात. हे झालं व्हिटॅमिनचं काम. यस सर, आवाज नाही येत आहे सर माझा? लॅपटॉपला येत नाही, मोबाईलला येतोय. ओके सर, ओके सर. तर आता आपण कार्य पाहिलेलं आहे. आता आपल्याला बघायचंय की शरीरामध्ये किती व्हिटॅमिन्स असतात. आपल्या शरीरामध्ये किती व्हिटॅमिन्स असतात आणि किती व्हिटॅमिनची गरज असते, बरोबर? तर आपल्या शरीरामध्ये 13 व्हिटॅमिन्स असतात. 13 व्हिटॅमिन्स असतात आणि आपण ते बघणार आहोत की कोणकोणते व्हिटॅमिन्स असतात. तर आपण सुरुवातीला बघणार आहोत व्हिटॅमिन्स ए, व्हिटॅमिन्स डी, सी, व्हिटॅमिन्स डी, व्हिटॅमिन्स ई, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन B2, व्हिटॅमिन B3, व्हिटॅमिन B5, व्हिटॅमिन B6, व्हिटॅमिन B7, व्हिटॅमिन B9, व्हिटॅमिन B12. हे आहेत आपल्या शरीरामधले व्हिटॅमिन्स. आणि आता आपण बघणार आहोत कोणकोणते व्हिटॅमिन्स आपल्या शरीरावरती काय काय काम करतात.
यस, हेच. कोणकोणते व्हिटॅमिन आपल्या शरीरावरती काय काम करतात? तर व्हिटॅमिन ए आपल्या बॉडीमध्ये काय काम करतं? व्हिटॅमिन ए आपल्या बॉडीमध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचं काम करतं, हाडे मजबूत करतं आणि डोळ्यांची दृष्टी वाढवण्याची क्षमता जास्तीत जास्त वाढवतं. व्हिटॅमिन ए हे काम करत असतं. ओके, आता आपण दुसरं बघणार आहोत व्हिटॅमिन सी काय काम करतं. व्हिटॅमिन सी हे आपल्या बॉडीमध्ये म्हणजे काम करतं की रक्तवाहिन्याच्या आणि हाडांसाठी काम करतं. म्हणजे रक्तवाहिन्यामध्ये जो आपला ब्लड फ्लो असतो तो फास्ट व्यवस्थित करण्याचं काम करतो आणि आपल्या हाडांसाठी आपल्या हाडांना मजबूती देण्याचं काम करतं. पेशींचे संरक्षण करतं, आपल्या शरीरामधल्या पेशींचे संरक्षण करतं. मुक्त रेडिकलच्या प्रभावापासून संरक्षण करतं. आणि अजून एक आहे की हृदयरोग आणि जो कर्करोग आहे त्याचा धोका कमी करतो. म्हणजे ते आपल्यापर्यंत जास्तीत जास्त येतच नाही जर आपल्या बॉडीमध्ये सी व्हिटॅमिन असेल तर. आता अजून आपण बघणार आहोत की व्हिटॅमिन डीचं काय कार्य आहे. व्हिटॅमिन डी हे आपले जे हाडं आहेत हाडांना कॅल्शियम देण्याचं काम करत असतं. मेंदूचं आरोग्य राखण्याचं काम करतं व्हिटॅमिन डी. आता व्हिटॅमिन ई आपण बघणार आहोत, शरीरातील पेशींना फ्री रेडिकल्स पासून होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करते. म्हणजे तेच मी जे तुम्हाला पहिलं सांगितलं तेच. पुन्हा अजून काय आहे की आपल्याला समजा अचानक म्हातारपण येतं त्याच्यापासून वाचवतं. आणि पुन्हा अजून काय की आपल्या डागावर म्हणजे चेहऱ्यावर म्हणजे स्किनचं काम करतं. स्किनला पण खूप फरक पडतो. व्हिटॅमिन ई जर आपल्या बॉडीमध्ये जर असेल ना तर आपले केस मजबूत करतं, आपल्या स्किनला टवटवीत ठेवतं, आपल्या स्किनला सुरकुत्या येण्यापासून वाचवतं, आपली स्किन टवटवीत नेहमी चमकदार राहते आणि स्किनला आपल्या ग्लो पण राहतो व्हिटॅमिन ई जर आपल्या बॉडीमध्ये जर असेल तर. दुसरं आहे की त्वचेचं संरक्षण सूर्यकिरणापासून करते. म्हणजे बघा आपण ज्यावेळेस उन्हात जातो ना त्यावेळेस सूर्यकिरण हे आपल्या त्वचेवर पडत असतात आणि त्यावेळेस त्याचे जे तीव्र जे किरण आहे ते चेहऱ्यावर पडल्याच्या नंतर आपला चेहरा काळा पडण्याची संभावना जास्तीत जास्त असते. त्यामुळं हे ई व्हिटॅमिन जर आपल्या बॉडीमध्ये जर असेल तर ती कमीत कमी संभावना असते. ओके, आता तिसरं आहे केस आणि मजबूत चमकदार बनवते. म्हणजे मी जे ते सांगितलं तेच. आता पुन्हा अजून काय आहे की आपल्या व्हिटॅमिन केचं काम बघायचं. व्हिटॅमिन के हे आपल्या बॉडीमध्ये रक्त गोठवण्यासाठी मदत करतं, रक्त गोठवण्यासाठी काम करतं. पुन्हा व्हिटॅमिन बी काय काम करतं, त्याला थायमिन म्हणतात. हे देखील काय करतं, ऊर्जा देण्याचं काम करतं, मसल स्ट्रॉंग करण्याचं काम करतं. पुन्हा अजून काय की अर्बुदकाचे चयापचय म्हणजे आपलं जे शरीर आहे आपल्या शरीरामधले जे पोट आहे पोटात जे चयापचयाची क्रिया घडली जाते ती सुरळीत केली जाते. पुन्हा पेशींची वाढ केली जाते, आपल्या ज्या सेल्स असतात त्या सेल्सची वाढ केली जाते व्हिटॅमिन B1 नी. पुन्हा मज्जातंतू जे आहे त्यांचा जो म्हणजे हे मज्जातंतूचं काम केलं जातं ते पण केलं जातं. पुन्हा आता काय बघणार आहोत व्हिटॅमिन B2 बघणार आहोत. त्याचं काम काय आहे की त्वचेचं आरोग्य, तेच डोळ्यासाठी काम करतं. म्हणजे डोळ्याला जी दृष्टी आहे ते सुधारण्यास काम करतं. डोळ्याचे आजार म्हणजे डोळ्याचे आजारही आपल्याला होत नाहीत. पुन्हा लाल रक्तपेशी तयार होण्याचं काम करतं. शरीरामध्ये जे आपल्या लाल रक्तपेशी आहेत त्या तयार होण्याचं काम करतं. व्हिटॅमिन B3 आपण बघणार आहोत, त्याला काय म्हणतात, नियासिन म्हणतात. ओके, आता व्हिटॅमिन B3चं पण तेच काम आहे. आता DN बघणार आहोत. म्हणजे DN काय आहे की पुरस्ती आणि निर्मिती, ठीक आहे, आणि हृदय आणि रक्तवाहिन्या कार्य करणे DN मध्ये. ओके, तर काय आहे की रक्तवाहिन्यामध्ये व्यवस्थित काम करणं म्हणजे ब्लड फ्लो व्यवस्थित होणं हे काम करतं. पुन्हा रक्तपेशी बनवण्याचं कार्य करते. आपल्या बॉडीमध्ये एवढे व्हिटॅमिन्स काम करतात हे आपल्याला माहितीही नाहीत. काही लोकांना असतील माहिती, फक्त एकच माहिती की व्हिटॅमिन आपल्या बॉडीमध्ये पाहिजेत, बस एवढंच. पण कोणकोणते व्हिटॅमिन काय काय काम करतात हे माहिती असल्यास आपण त्याच्यावर आपल्या बॉडीवर जास्तीत जास्त काम करू शकतो. ओके, आता आपण व्हिटॅमिन B6 बघणार आहोत. व्हिटॅमिन B6 कशाचं काम करतं, मेंदूचं कार्य करतं. म्हणजे शरीरातील
रसायनाचे संतुलन राखण्यास मदत करते. जे आपल्या शरीरामध्ये रसायन क्रिएट होतात, तयार होतात, त्याचं संतुलन त्याच्यावर संतुलित ठेवतं. ते म्हणजे त्याच्यावरती ते काय करतं, ते काय म्हणतात ना, मुठीत असणं म्हणजे ते संतुलित ठेवणं, तर ते काम करतं. पुन्हा काय आहे की हिमोसचे प्रमाण कमी करते, ते पण काम करतं. व्हिटॅमिन B9 काय काम करतं, असे वेगवेगळे घटक आहेत ते आपल्या बॉडीवर काम करत असतात. व्हिटॅमिन B9 पण तेच काम करतात. बरं, आता आपल्याला बघायचंय की हे सर्व व्हिटॅमिन्स आहेत ते आपल्याला कशा कशामधून मिळतात. आपल्याला आपण कोणकोणत्या गोष्टी आपल्या बॉडीमध्ये घेतल्यामुळं ते आपल्या बॉडीमध्ये काम करेल व्यवस्थित, आणि ते कसे ते काय काय खायचे आपल्याला. ओके, तर आपल्याला व्हिटॅमिन ए घेण्यासाठी चीज, अंडे, मासे, कमी फॅट असलेले काही पदार्थ आहेत ते पण घ्यायचे. बीट पण घ्यायचंय, जे पुन्हा कॅरोटीन म्हणजे जे कॅरेट आहे ते पण घ्यायचंय व्हिटॅमिन ए ला. पुन्हा व्हिटॅमिन सी काय आहे, अनेक फळामधून घेणं म्हणजे संत्री, लिंबू, किवी, स्ट्रॉबेरी, आवळा, पेरू, पपई, टोमॅटो हे सगळं. आणि भाज्या, कोणकोणत्या भाज्या की ब्रोकोली, सिमला मिरची, पालेभाज्या, पालक, मेथी आणि राजगिरा याच्यापासून घेतलं जातं. आणि व्हिटॅमिन डी कसं घेतलं जातं, अंडी, दूध, दही याच्यामधून घेतलं जातं. सूर्यप्रकाशातील जे आहेत म्हणजे अल्ट्रासाइड आहेत म्हणजे UVB किरणामुळे आपल्या त्वचेत, म्हणजे मी जे मागं सांगितलं ना तुम्हाला की जे तीव्र जे किरण आहेत ना आपल्या त्वचेवर जे पडतात ना ते व्हिटॅमिन डी जर असेल ना ते घेतलं जातं. म्हणजे सकाळी सकाळी मॉर्निंग का ज्यावेळेस आपण म्हणतो की सकाळी 7 ते किंवा 8 वाजेपर्यंत आपल्यावरती किरण घेऊ, त्या किरणातून पण आपल्याला व्हिटॅमिन डी भेटलं जातं. ओके, आता हे सगळे आपल्या शरीराला न भेटल्यास, आता अजून एक आहे की हे सगळे जे आहेत पदार्थ आहेत ते आपल्या शरीराला न भेटल्यामुळे कोणकोणते आपल्याला आजार जाणू शकतात. आता मी हे तुम्हाला सांगणार आहे. व्हिटॅमिन ए जर नाही आपल्या शरीराला भेटला तर आपल्याला रात आंधळेपणा येण्याचा जास्तीत जास्त शक्यता असते, आणि आपल्या डोळ्याला अंधत्वही येतं, कमी कमी दिसतं. म्हणजे डोळ्याचे आजार आपल्याला जास्तीत जास्त होतात आणि आपली त्वचा कोरडी पडते. व्हिटॅमिन ए जर आपल्या बॉडीला नाही जर भेटलं तर. व्हिटॅमिन सी जर आपल्या बॉडीला नाही भेटलं तर आपले जे दात आहेत, दात लूज होतात, जे हिरडे आहेत त्याच्यामधून रक्तस्राव होतो, ग्रंथी होणे, सुजणे, जखमा होणे, आणि प्लस त्वचा कोरडी पडणं, त्वचा फिक्की पडणं, केस जास्त गळणं, म्हणजे नखाची कमजोरी जास्त वाढणं, म्हणजे बळकट नसणं, त्वचेचे आजार जास्तीत जास्त वाढणं. व्हिटॅमिन सी जर आपल्या बॉडीमध्ये कमीत कमी जर असेल ते आजार आपला होऊ शकतात. व्हिटॅमिन B1 जर नसेल आपल्या शरीरामध्ये तर कोणकोणते आजार होऊ शकतात, चेतातंतूचा आजार होणं, अशक्तपणा येणं. व्हिटॅमिन B1 जर नसेल तर हे आजार होतात. व्हिटॅमिन B9 जर नसेल तर काय होतं, शरीरातील म्हणजे आता आपण म्हणतो ना काही मुलं बघा त्यांची उंची वाढत नाहीये, त्यांची व्यवस्थित वाढ होत नाहीये, तर त्यांच्या शरीरामध्ये B9 हा घटक कमी असतो, त्याच्यामुळे त्यांची उंची वाढत नाही. आणि पुन्हा कसं की आपलं थोडं आपण काय म्हणतो की आपल्याला काही कधी कधी विसर पडतो कोणत्याही गोष्टीचा. आपण कोणती गोष्ट जर कुठे ठेवली कोणती वस्तू तर आपल्याला ते आठवत नाही बघा, ती कोणत्या कारणामुळे. बरं ती ठीक आहे, एखाद्या वेळेस नाही आठवलं तर ते ठीक आहे ना, पण एखाद्या वेळेस जर आपल्याला सारख्या जर त्याच गोष्टी त्यात जर अडचणी जर येत असतील तर मग आपण हे समजायचं की आपल्या बॉडीमध्ये B9 हा व्हिटॅमिन कमी आहे, की ह्या व्हिटॅमिन कमी असल्यामुळं आपल्याला सारखा विसर पडतोय. त्यामुळे B9 व्हिटॅमिन ही आपण आपल्या बॉडीमध्ये घ्यायचं आहे. B12 व्हिटॅमिन जर नाही जर घेतला, तो जर कमी पडला तर काय होतं की जे आपल्या बॉडीमध्ये हे आहे ते काय ॲनिमिया होणे. व्हिटॅमिन B12 जर कमी पडला तर तो आजार होतो. आता आपण ठरवायचंय की आपल्याला आपलं आयुष्य मेडिसिन लाईफ जगायचंय का फ्री मेडिसिन लाईफ जगायचंय, हे तुमच्या हातामध्ये आहे. कसं, आता आपण सगळे हे व्हिटॅमिन जे आहेत, मल्टीव्हिटॅमिन जे आहे, आपण ते टॅबलेट मधून पण घेतो, आपण आजारी पडलो. ओके, हे बघा साईड इफेक्ट्स, बरोबर ना. तुम्ही जे मेडिसिन घेता तुम्हाला माहिती आहे का ते मेडिसिन मध्ये किती साईड इफेक्ट आहे.
तुम्ही जर एक गोळी जर खाल्ली तर ती एक गोळी फक्त 1% तुमच्या आजारावरती काम केलं जातं एका गोळीनं, आणि 99% काम केलं जातं तुमच्या बॉडीवरती साईड इफेक्ट होण्यासाठी. म्हणजे ती एक गोळी आहे फक्त आणि ते पण कसं माहिती का, टेम्पररी काम केलं जातं, टेम्पररी. मुळापासून म्हणजे तुमचा आजार आहे तो काढला जात नाही गोळी खाल्ल्याने. पण बरोबर आहे, तुम्ही म्हणाल की आम्हाला आता आजार चालू झालेत, आम्हाला टॅबलेट चालू झाल्यात, मग आम्ही त्या बंद कशा करायच्या. मी सांगाल ना तुम्हाला, तुमचे जे कोच आहेत ना ते खूप ग्रेट आहेत आणि ते तुम्हाला हे सगळ्या गोष्टी सांगणार आहेत की तुम्हाला गोळ्या बंद कसे करायचे आहेत आणि तुम्ही आजारापासून मुक्त कसं व्हायचंय ते सगळे सांगणार आहेत. त्याच्यामुळं काय करायचंय, तुम्ही हे ठरवायचंय की तुम्हाला फ्री मेडिसिन लाईफ आरोग्य जगायचंय, योग्य जीवनशैली स्वीकारायची आहे. आणि माहिती का, हे बघा, योग्य जीवनशैली आपल्याला स्वीकारायची म्हणजे काय की आपल्याला रोज उठून वर्कआउट करायचं आहे, योगासनं करायचे, अनुलोम विलोम करायचं आहे. आपल्या सिस्टम म्हणजे आपलं जी कम्युनिटी आहे त्याच्यामध्ये जेवढे प्रकार आहेत वेगवेगळे वेगवेगळे तेवढे आत्मसात करायचे. हॅपी फिलिंग्स तयार, सकाळी सकाळी वर्कआउट केला, हॅपी हार्मोन्स बॉडीमध्ये सिक्रेट होतात. हॅपी हार्मोन्स बॉडीमध्ये सिक्रेट झाल्याच्या नंतर 20% व्यायाम होतोय, 80% तुम्ही संतुलित आहार घेताय. त्याच्यामुळे काय होतं, तुमचा दिवस फ्रेश होतो, तुमचे मेडिसिन बंद होतं आणि ह्या सगळ्या गोष्टीला तुम्हाला सामोरं जावं लागत नाही. त्यामुळे योग्य जीवनशैली तुम्हाला स्वीकारायची आहे. मग आता तुम्ही म्हणाल की योग्य जीवनशैली, आम्ही तर रोज व्यायाम करतो, आम्ही रोज चालून येतो, आम्ही रोज कॅलरी बर्न करतो, मग आता अजून योग्य जीवनशैली कशी असायला पाहिजे आपण हे विचारणार आहोत. आपण हो म्हणजे काही काही लोक जर आपल्या इथे नवीन जर असतील तर ते विचार करणार आहेत की योग्य जीवनशैली म्हणजे मॅडमचं म्हणणं काय बाबा, की आम्ही रोज चालून येतोय, आम्ही रोज व्यायाम करतो, आम्ही रोज योगासन करतो. पण हो, तुम्ही नुसतं व्यायाम करताय, योगासन करताय, पण तुमच्या बॉडीला लागणारे व्हिटॅमिन्स तुम्ही घेता का, तुम्ही हा विचार करायचा आहे. आम्ही घेतो, आम्ही आमच्या सकस संतुलित आहारामध्ये आम्ही स्वतःची काळजी घेतो. आम्ही 20% रोल पण पूर्ण करतो व्यायाम करून, हॅपी हार्मोन सिक्रेट करून, आणि 80% रोल हा पूर्ण करतो. आम्ही याच्यामधून कॅलरी मॅनेजमेंट पण करतो. म्हणजे कसं, मी एक तुम्हाला सांगते की मी जे आता तुम्हाला जेवढे 13 व्हिटॅमिन्स सांगितलेत, 13 व्हिटॅमिन्स आमच्या सकस संतुलित आहारामध्ये आहेत. आम्ही काय करतो, रोज सकाळी व्यायाम करतो, 20% रोल पूर्ण करतो, बरोबर. घाम येतो, घामातून विषारी टॉक्झिन्स बाहेर पडतात. विषारी टॉक्झिन्स बाहेर पडल्याच्या नंतर आपली बॉडी काहीतरी खायला मागत असते, आपल्याला समजत नाही. मग त्यावेळेस आपल्याला नंतर भूक लागते, मग आपण काय खाणार, पोहे, चपाती, चहा, अजून उपमा, पुन्हा इडली, डोसा, काय जे असतं तुमच्या घरामध्ये जे बनतंय ते, किंवा तुम्ही बाहेरून नाश्ता मागून घेता. योग्य ना, तुम्ही बाहेरून नाश्ता मागून घेता, मग त्याच्यामधून तुमचं कॅलरी मॅनेजमेंट होतं का हा विचार करायचा आहे. त्याच्यामधून तुम्हाला पूर्ण व्हिटॅमिन्स मिळतात का हा विचार करायचा आहे. बरं, ते व्हिटॅमिन्स तुम्हाला मिळतात ते पूर्ण मिळतात का, 100%तून तुम्हाला ते 100% मिळतात का हा पण विचार करायचा आहे. तुम्ही जे बाहेरचे, समजा ठीक आहे, आपण कॅलरी मॅनेजमेंटसाठी, आपण वजन कमी करण्यासाठी आपण फळंही खातो, आपण सलाडही खातो, आपण सगळंच खातो. पण तुम्ही जर विदाऊट सकस संतुलित आहार न घेता तुम्ही जर फक्त फळ आणि सलाड जर खाल्लं आणि तुमचा डाएट जर फॉलो केला, तर हे लक्षात ठेवायचं की कालांतराने तुमच्या हाडांची झीज होणार आहे आणि तुमच्या हाडामधलं कॅल्शियम पूर्णपणे निघून जाणार आहे. कारण की तुम्ही नुसता व्यायाम करताय आणि डाएट करताय, पण त्या बाहेरच्या भेटणारे जे फळं आहेत, व्हिटॅमिन्स आहेत, पालेभाज्या आहेत, त्यामधून तुम्हाला पूर्णपणे व्हिटॅमिन्स मिळतात का, तुम्हाला कॅल्शियम मिळतं का, तुम्हाला मॅग्नेशियम मिळतं का, तुमच्या बॉडीला जो आहार लागतो ते मिळतं का, तुमच्या बॉडीला जी नीड आहे तुम्ही तीच पूर्ण नाही केली तर तुम्हाला हा त्रास पुढे जाणणारच आहे. पुन्हा तुमच्या गोळ्या वाढणार आहेत, ज्या तुमच्या गोळ्या चालू आहेत ते पुन्हा वाढणार आहेत. मग तुम्ही काय करणार. त्यामुळं तुमचे ग्रेट कोच आहेत, तुम्ही त्यांना विचारायचंय की आम्हाला आमच्या गोळ्या कशा बंद होणार आहेत, आम्ही पूर्ण योग्य जीवनशैली म्हणजे काय, मी तर तुम्हाला सांगितलंच आहे, आणि आहार कोणता आहे, कसा आहे, हे सगळं तुम्ही त्यांना विचारून म्हणजे विचारायचं आहे आणि त्याची माहिती घ्यायची आहे. तर यस, मी तर तुम्हाला एवढी माहिती दिलेली आहे. मी तर मेडिसिन लाईफच जीवन जगत होते. आता मी माझा अनुभव सांगणार आहे. मी मेडिसिन लाईफ जीवन जगत होते 3.5 वर्षापूर्वी, आणि 2020 मध्ये माझ्या कोचने मला सांगितलं होतं की तुम्ही हे करा म्हणून, म्हणजे तुम्ही योग्य जीवनशैली स्वीकारा असं त्यांनी मला सांगितलं होतं. करा नाही, पण योग्य जीवनशैली स्वीकारा. त्यावेळेस माझं वेट 78 होतं आणि मला खूप माझा युग होता की मला जे येतं ना ते कोणालाच येत नाही,
असं मला वाटायचं. पण त्यांनी जे मला सांगितलं मी त्यांना म्हटलं मॅडम तुम्हाला येतंय ना, तुमच्यापेक्षा जास्त मला येतंय आणि तुमच्यापेक्षा मी छान करते आणि मला सगळं माहिती आहे. त्या म्हणलं ठीक आहे तुमची इच्छा मॅडम, पण मला असं वाटतं की तुम्हाला याने अजून चांगल्यापैकी फरक पडेल. पण मला काय वाटायचं त्यावेळेस नॉलेज नव्हतं, माहिती नव्हती की माझ्या उंचीप्रमाणे मला वजन किती असायला पाहिजे, आयडल वेट काय म्हणतात, म्हणजे आयडल वेट हे कशाला म्हणतात हेच मला माहिती नव्हतं. कॅलरी मॅनेजमेंट हे मला माहिती नव्हतं. मी कितीही गुगलवरती सर्च केलं आणि कितीही यूट्यूबवरती सर्च केलं तरी ती माहिती मला भेटली नव्हती. तिथून पुढे 2020 ते 2021 आणि 2022चं अर्ध वर्ष गेलं. 1.5 वर्षामध्ये कोरोनाचा काळ होता. त्यावेळेस माझं मेडिसिन लाईफच जीवन चाललं होतं, कारण की माझं वजन जास्त वाढलं होतं. 85 किलो वजन वाढलं होतं आणि वजन वाढल्यामुळे माझे हेल्थ इश्यू होते. मला पीसीओडीचा त्रास जाणवत होता. 1.5 वर्ष मी गोळ्या खात होते कंटिन्यू पीसीओडीसाठी. माझी पीसीओडी म्हणजे मला रेग्युलर जे मासिक पाळी आहे ती येत नव्हती आणि आली तर मग जास्त ब्लडिंग व्हायचं किंवा कधी कधी येते नव्हते, 2-2, 3-3 महिने येत नव्हते. खूप त्रास व्हायचा, खूप वेदना व्हायच्या. तो पण त्रास व्हायचा. माझ्या गुडघ्या मी चालून म्हणजे माझ्या कोचला म्हणलं ना मी सगळं व्यायाम करते, मी सगळ्या गोष्टी करते म्हणून, तर चालून रोज सकाळी उठून 4:30ला उठून मी बरोबर 30 मिनिटामध्ये मी 5.5 किलोमीटर रनिंग करायचे. प्लस घरी आल्याच्या नंतर रामदेव बाबाची योगा करायची यूट्यूबला बघून. प्लस अजून काही वेगवेगळे जे रोबोटचे हे आहेत वर्कआउट आहेत ते मी करायचे आणि गुगलला सर्च करायचे, यूट्यूबला सर्च करायचे की कॅलरी मॅनेजमेंट कसं होतं, काय काय खायचे. मग मी काय करायचे, सकाळी चहा भरपूर प्यायचे, गोड खायचे आणि कॅलरी मॅनेजमेंट करण्याचा प्रयत्न करायचे. म्हणजे भाजीपाला दुपारी फक्त भाजीपाला खायचा, नुसतं फळं खायचे, पुन्हा ड्रायफ्रूट संध्याकाळी आणायचे, पुन्हा ते सगळं मिक्स करून मी प्यायचे संध्याकाळी आणि पुन्हा सकाळी पुन्हा अजून वेगवेगळे काहीतरी पदार्थ खायचे. पुन्हा जिरा पाणी, लिंबू पाणी, मधाचा डब्बा तर एवढा मोठ्या घरात आणून ठेवायचे, महिन्याला मला तेवढा लागायचा. मी सगळ्या गोष्टी केल्या. ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळे काय झालं, मी 4 ते 5 महिन्यामध्ये सुरुवातीच्या ह्या सगळ्या गोष्टी केल्या. त्यावेळेस मी हॅपी होते, कारण की माझ्या मसल्स वीक झाल्या नव्हत्या तर मला जाणवल्या नव्हत्या, कारण की माझं कॅलरी मॅनेजमेंट व्यवस्थित होत नव्हतं आणि माझ्या बॉडीला लागणारे घटक ते मला मिळत नव्हते म्हणून. पण नंतर काय झालं की मला अशक्तपणा जाणवायला लागला. माझी इम्युनिटी पॉवर जास्त कमी होत गेली. त्याच्यामुळे काय झालं की मला मी गॅस जवळ जर उभी जर राहिली स्वयंपाकाला तर माझे हातपाय थरथर कापायचे आणि मला खाली बसावं लागायचं लगेच. एक भाकरी जर टाकली तर दुसऱ्याला कोणाला तरी घरातल्यांना उभं करावं लागायचं त्या ठिकाणी ती भाकरी भाजण्यासाठी. मी खाली बसून भाकरी थापायची, एवढी माझी कंडिशन झाली होती. कामाला जायचे, एक राऊंड मारायचे, मला लोकांवरती त्या ठिकाणी ऑब्झर्वेशन करावं लागायचं, 1 राऊंड मारायचे आणि लगेच मी बसायचे खाली. पुन्हा मला 1 तास उठता येत नव्हतं. ह्या सगळ्या गोष्टी आणि माझ्या हाडांचा त्रास पण मला माझ्या मणक्यामध्ये गॅप पण पडला होता. माझी स्किन तर एवढी डल झाली होती. आता जे जया मॅडमने तुम्हाला सांगितलं ना की तो वांगाने पूर्णपणे माझा चेहरा भरला होता. ह्या सगळ्या गोष्टीचं मला म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीला संकटाला मला सामोरं जावं लागलं. ते का, मी माझ्या कोचचं न ऐकल्यामुळं. यस. आणि नंतर माझ्या घरी बघा, हा पूर्ण चेहरा माझा वांगाने भरला होता. हा तर फोटो जरा मी फ्रेश केलेला आहे. पूर्वी काय व्हायचं माहिती का, मी जर फोटो काढला का मला तर पूर्ण माझा चेहरा काळा दिसायचा. मी काय करायचे मग ते इन्स्टा ब्युटी ॲप होतं बघा, ते ॲप मी यूज करायचे आणि त्यामध्ये पुन्हा तो जो फोटो आहे तो फ्रेश करायचे ना. हा फोटो तरी माझा फ्रेश केलेला आहे. हा इकडचा साडीमधला जो फोटो आहे ना तो फ्रेश केलेला आहे आणि हा नंतरचा माझा जो रिझल्ट आहे ना तो असा आहे. मी आता तुमच्या समोर आहे, असा तोच रिझल्ट माझा आहे. म्हणजे स्किनमध्ये पण माझा खूप बदल झालाय. तर सुरुवातीच्या म्हणजे नंतर मी माझ्या कोचला कॉल केला, म्हटलं आता मॅडम मी खूप थकली आहे, मी 3.5 लाख रुपये वन टाइम हॉस्पिटलमध्ये घातले, ॲडमिट राहिले नॉनस्टॉप 29 दिवस. डॉक्टरने मला पिशवी पण काढायला सांगितली होती, पण मी ते नाही ऐकलं त्यांचं. की मला वाटायचं की नाही मी अशक्त आहे, सशक्त व्हायचंय मला, असं मला वाटायचं. आणि नंतर मी 29 दिवस ॲडमिट राहिल्याच्या नंतर पुन्हा घरी आले आणि मग नंतर माझ्या कोचला मी कॉल केला आणि म्हटलं की मला आता चालू करायचंय. मग त्यांनी मला हे चालू करून दिलं. सुरुवातीच्या 2 महिन्यामध्ये तर मला माझा रिझल्ट जाणवतच नव्हता. मेन पॉईंट काय आहे की आपल्याला जी सवय लागलेली असते ना, चटक जीबीची चटक असते ना, ती चटक कमी जर केली ना तर सगळ्या गोष्टी होतात. दूध वरती मांडलं तर मला वाटायचं, मला दूध हा प्रकार खूप आवडायचा. दूध वरती मांडलं की मला वाटायचं थोडंसं खावं, मी त्यातलं थोडंसं खायचे. म्हणजे कोचला माझ्या काही गोष्टी माहिती नव्हत्या आणि सुरुवातीच्या 2 ते 2.5 महिने मी अशाच गोष्टी काही चोरून केले, त्याच्यामुळे मला माझा रिझल्ट आलेला नव्हता. पण नंतर माझ्या कोचनं माझं बोलणं झालं, मग माझ्या कोचने मला सांगितलं की तू असं करत असेल म्हणून. पण नंतर मी सुरुवातीच्या म्हणजे नंतर 4 महिन्यातच मला माझा पूर्ण रिझल्ट आला. शेवटच्या 1.5 महिन्यात मला माझा रिझल्ट आला
म्हणजे काय की 85 किलोहून मी 58 किलो पर्यंत आले होते. 58 किलो पर्यंत. हे बघा, हा माझा बदल आहे. तो जर बदल मी स्वतः जर पाहिला ना तर मला म्हणजे एकदम मनातून एकदा हॅपीनेस येतो. आणि आता मला असं जर कुणी म्हणलं का की मॅडम तुमचं वय किती आहे हे वाटतच नाही, मला तर अजूनच आनंद होतो. कारण की ह्या कम्युनिटीने माझ्या जे ग्रेट कोच आहे जया खेडकर मॅडम आणि संदीप खेडकर सर यांनी मला जे जीवन दिलंय ना ते आयुष्यामध्ये कुणीच देऊ शकत नाहीये. कारण की एक आहे मेडिसिन लाईफ जी होती ती मला त्यांनी फ्री मेडिसिन लाईफ बनवून दिली. दुसरं माझं वजन कमी करून दिलं. तिसरं माझ्या वजनामुळे मला जे हेल्थ इश्यू होते ते सगळे गायब झाले, म्हणजे गेले. आता मला मायग्रेनचा त्रास नाहीये, मला PCODचा त्रास नाहीये, मला पोटाचा विकार नाहीये, मला मणक्याचा त्रास नाहीये, मला गुडघ्यांचा त्रास नाहीये, मला टाचाचा त्रास नाहीये. झोपेतून ज्यावेळेस मी उठायचे ना त्यावेळेस पाय जर खाली ठेवले का मला पाय खाली टिकू वाटत नव्हते, एवढे तळपाय माझे दुखायचे. हा त्रास मला आता अजिबात नाही. आणि एक आहे की एनर्जी लेवल वाढली आणि चेहऱ्यामध्ये ग्लोही वाढलाय. यस, थँक्यू सो मच. याचं श्रेय मी पूर्णपणे ना की माझे कोच आहेत ना संदीप खेडकर सर आणि जया मॅडम यांना देणार आहे. कारण की त्यांनी मला खूप हॅपीनेस दिलाय, खूप 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 म्हणजे खूप आनंद दिलाय त्यांनी मला. आणि तो आनंद आहे ना माणसाच्या डोळ्यामध्ये दिसतो, चेहऱ्यावरती दिसतो, ते सांगायची गरज नाहीये. आणि मला असं वाटतं की माझ्यासारखा जो आनंद आहे तुम्हालाही मिळावा. तुम्हीही मी ज्या गोष्टी आत्मसात केल्यात त्या तुम्हीही कराव्यात. आणि यस, ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. आपण आपल्या कोचला विचारून घ्यावा, कॉल करावा, सगळ्या गोष्टी जाणून घ्यावा, स्वतःमध्ये बदल घडवावा आणि फ्री मेडिसिन लाईफ जगावी. यस, आणि त्या काही लोक काय म्हणतात की आम्ही मेडिसिनमधून विटॅमिन्स घेतो टोटल. कारण की काय लोकांना HB कमी असतो, काय लोकांना B1 कमी असतं, काय लोकांना C व्हिटॅमिन असतात, ते मेडिसिनमधून घेतात. काय लोक इंजेक्शनामधून सुद्धा विटॅमिन्स घेतात. ते विटॅमिन जर तुम्हाला बंद करायचे जर असतील ना तिकडनं घेण्याचे, तर तुम्ही हे इकडची योग्य जीवनशैली स्वीकारा, हे माझं सांगणं आहे. यस, थँक्यू सो मच सर, थँक्यू माय कोच, थँक्यू माय फ्यूल, थँक्यू दिस कम्युनिटी, थँक्यू. तुम्ही जो मला इथं 2 शब्द बोलण्याचा संधी दिलेली आहे, थँक्यू. येस थँक्यू मॅडम, थँक्यू. जबरदस्त असं प्राईम टाइम झालेला आहे. पहिल्यापासून सांगत होतो, आता जे शेवटपर्यंत राहिलेत ना त्यांच्यासाठी खरंच क्लॅपिंग करायचंय. कारण